नमस्कार दादा, सचिन भाईंनी नंबर दिला होता. हॅलो. हा बोला, ऐकतोय. ते मी लातूरमध्ये आलो होतो. मी ऍक्च्युली पुण्यात राहतोय. बर बर लातूर माझी एक मिवणी आहे माझी. बर मग ती मिवणीचं काय झालं सर, तिने एक दुकान घेणार होती भाड्याने आपलं. बर बर मग त्याला ऍडव्हान्स दिला होता आपण 15,000 रुपये. हा मग ऍडव्हान्स देऊन एक 3-4 महिने झाले. बर बर मग ऍडव्हान्स दिला तर आता त्या बाईला कसं, तिला एक नवरा नाहीये, 2 लेकरं आहेत, कशी बशी शिकवती. हम्म. मग तिला गिरणी टाकणं झालं नाही, काही कारणाने तिने कॅन्सल केलं ती. बर बर मग ते माणूसला पैसे मागा गेलो तर ते माणूस आज उद्या 11 महिन्याने पैसे घे असं तसं म्हणून हिला जरा हे करायला लागला मिळून. बर बर मग ती आता ते डुबायला गेलं तर ते बोलू दे नाही काय नाही, मिळून रडायला लागली. एक तर बिचारीचे 2 लेकरं इथं. मग ह्यांनी मला कॉल केला असं असं झालंय म्हणून. बर बर बरं ठीक आहे म्हणलं, बघतो म्हणलं. मी सचिन भाईला फोन लावला, सचिन भाईने तुमचा नंबर दिला. मग दादा मी एक 10-15 मिनिटांनी तुम्हाला कॉल करू का? त्यांच्याशी डायरेक्ट बोलता का तुम्ही? म्हणजे कुणासोबत? म्हणजे माझ्या मेहुणी सोबत. बर 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 म्हणजे डिटेल काय झालं तुम्हाला सगळं सांगेल ती. मी लातूरमध्ये आहे ना तिने आता सध्या. मी बी बर बर लातूरमध्ये आलोय. अच्छा अच्छा, चालते ना दादा. हॅलो, हा. तुम्ही आता काय कामामध्ये आहेत का? नाही कामावर नाहीये, मी बाहेरच आहे. मी ऍक्च्युली इथं आलो होतो कार्यक्रमासाठी. ते सांगत होते मला ते. अच्छा अच्छा अच्छा, चालते, काय हरकत नाही. आता मी पण बाहेर आहे, मी मुंबईला आलोय. हा. मला एक काम करा ना, उद्या सकाळी कॉल करा, चालेल का? ओके 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 ओके, चालतंय. मी आहे सकाळी उद्या पण. हा दादा, चालतंय. तेवढं त्यांचं काम करून द्या. बिचारे लय रडायला लागले. हो धुणं चालते भांडीचे चालते, काम करू करते. दादा, 100% काम करू. मला आणि सकाळी कॉल करा. हो, कारण की ते समोरचा माणूस जरा हे आहे ना, जरा घाबरतोय. इथून आरणातून कामाला वगैरे जातो, त्याच्यामुळं ते घाबरायला लागले ते. बर बर, घाबरायचं कशाला? जे आपलं ठरलं ते देणं तर देणं आहे. नाव काय त्याचं आहे? त्याचं नाव ज्याला राठोड म्हणून आहे. राठोड का? हो. बरोबर, चालतं, टेन्शन घेऊ नका. करू काम. हा. आणि कसं आहे ते, आपण त्यांना काही बोलायला गेलो ना, ते म्हणते तू 11 महिन्याने पैसे घे, माझं एवढं नुकसान झालंय, ते झालंय, हे झालंय, असं बोलायला लागले. अहो सर म्हणलं, मी तर बोललो नाही, पण 11 महिन्याचा करार तर व्हायला पाहिजे. ठीक आहे, 11 महिन्याचा करार. आम्ही दुकान 11 महिने पाऊल सुद्धा टाकलं नाही असं दुकानामध्ये. आणि कसं झालंय, पैसे आम्ही द्यायच्या टायमाला ती स्वतः आपल्या दारात आलेत ऍडव्हान्स द्या म्हणून. बर बर हा, मागं लागले, इतके मागं लागले. नाही म्हणलं तरी 1 महिना मागला. ह्यांनी फक्त म्हणले म्हणजे दुकान घेते एवढा हप्ताच तोंडातून शब्द गेला. हा, मग ह्यांचा असं दोन्ही मांडायचा 1 तारखेला पगार झाला होता. ह्यांनी म्हणले, आता बोलता बोलता निघाले की माझ्याकडे 10,000 रुपये आता आहेत. सर, त्यांनी रात्री 10 वाजता त्यांच्या दारात गेलेत पैशासाठी. बर बर, चालतं, रात्री. टेन्शन घेऊ नका. करू मॅटर, मला करा उद्या फोन. हा, मी काय करतो, त्यांना घेतो. त्यांच्याशी तुम्ही नाही का, तुम्हाला डिटेल सांगतील ते. मला हो बी हो, काही एवढं सांगितलेलं नाहीये. मी उद्या सकाळी 9-10 वाजता तुम्हाला कॉल करतो. बर बर, चालतंय. ओके ओके दादा, प्लीज तेवढं काम करा दादा. हो हो हो, ओके ओके, थँक्यू दादा. ओके. ओके.